शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचा इशारा दिला आहे। कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर काही प्रमाणात यश मिळाले सांगत त्यांनी आता शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी मोठी लढाई उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। कर्जमुक्ती हे एक बंधन होते, त्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे, मात्र केवळ कर्जमाफी करून प्रश्न सुटत नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळणे हीच खरी गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे। बच्चू कडू यांनी सांगितले की हे यश घेऊनच आता आम्ही शेतकऱ्यांसाठी नवीन बंधन बांधणार आहोत। जय श्रीराम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम या घोषणेसह आम्ही भावासाठी लढाई लढणार आहोत। त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारवर दबाव वाढवायची गरज अधोरेखित केली। या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली। या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी राजकारण पुन्हा तापण्याचे चिन्ह दिसत येत आहे। येत्या काळात या आंदोलनात किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती।